या नीरा नदीच्या काठावर किल्ले सुवर्णमंगळ याचा विस्तार आहे आणि आजूबाजूला नीरा नदीचा पात्र आपल्याला दिसत आहे. आता आपण सातारा जिल्ह्यात आहोत, परंतु त्याचबरोबर आपल्याला पुणे जिल्ह्यात असलेला किल्ले पुरंदर या ठिकाणी समोर दिसत आहे. किल्ले पुरंदर पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा याच्या सीमेवरती हा किल्ला आहे सुवर्णमंगळ. इसवी सन 1604 मध्ये या किल्ल्यावर आदिलशहाचा सरदार हैबत खान याचा ताबा होता. नदीच्याच बाजूला असलेली ही तटबंदीची जागा दिसते आणि सर्व तटबंदी ढासळलेली आहे. अक्षरशः त्याचे दगड सुद्धा इथे नाही आहेत, म्हणजे तटबंदी पडल्यानंतरचे दगड सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणजे तेवढं मोठ्या प्रमाणात किल्ल्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते आपल्याला समजू शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने फत्ते खान, फाजल खान, अशफक खान या सरदारांना स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले होते. यावेळी आदिलशहाने रोहिड खोऱ्यातील केदारजी खोपडे याच फत्ते खानास सामील होण्याचे फरमान पाठवले होते. त्यावेळी स्वराज्याचा आकार खूपच लहान होता. फत्ते खानाने स्वराज्यात घुसून नासधूस करू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रूशी 2 हात करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे किल्ले पुरंदर आणि त्याच्या आसपासचा परिसर हे युद्ध क्षेत्र म्हणून ठरवण्यात आले.